6 मध्ये अनुश्रीनी घातली होती, वेअर केली होती. नाईस. राखी सावंतने आपली बिग बॉस मराठी मध्ये Wow. वेअर केलेली ही ब्लॅक वाली साडी. की भारी लुक वाटतोय, एकदम फॅशनेबल. मंडळी, तुम्हाला सुद्धा असाच फॅशनेबल लुक हवाय का, जो तुम्हाला पारंपरिकता तर देईलच पण त्यामध्ये आधुनिक टच असेल. एकदम फॅशनेबल, एकदम युनिक जर तुम्हाला दिसायचं असेल तर तुम्हाला कुठे यायचंय, तर मिगा फॅशनमध्ये. मिगा फॅशन इन्स्टिट्यूट गेले अनेक वर्ष फॅशनच्या दुनियेमध्ये जादू करत आलेले आहेत आणि त्यासाठीच त्यांचं युनिक कलेक्शन बघायला आपण थेट आलेलो आहोत चिंचवडमध्ये. चिंचवडमध्ये येऊन त्यांच्या या संपूर्ण कलेक्शन आपण पाहणार आहोत, एक्सप्लोअर करणार आहोत. काय काय नवीन त्यांच्याकडे आहे, यंदाच्या वेडिंग सीझनसाठी काय नेमकं स्पेशल असणार आहे हे सुद्धा पाहणार आहोत. त्यामुळे हा अख्खा व्हिडिओ एकदम स्पेशल आणि एकदम फॅशनेबल असणार आहे, त्यामुळे तो शेवटपर्यंत पहा. तर मैत्रिणींनो, आता हा जो सगळा खजिना आहे तो मी तुम्हाला दाखवते आणि मुळात त्याआधी या खजिन्याच्या खजिनदार कोण आहेत त्याही आपण बघूया. अर्थातच मिगा फॅशनच्या सर्वेसर्वा मीनल मॅम माझ्या बरोबर आहेत. मॅम, लोकमत सखीमध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच. मुळात हा व्हिडिओ सुरू करायचा आहे, पण हा जो पूर्ण तुम्ही लुक बघताय, म्हणजे मी तुम्हाला पूर्ण माझे फुल शॉट सुद्धा दाखवीन, अगदी बांगड्यांच्या सेटिंग पासून गळ्यातल्यापासून ते माझ्या अख्ख्या या रेडीमेड नऊवारीपर्यंत सगळं मॅमनी आत्ताच्या आत्ता 5 मिनिटांमध्ये डिझाईन करून मला दिलेलं आहे. एकदम छान वाटतंय मॅम. थँक्यू गार्गी. Yes. आणि गार्गी, तर आपण गप्पा तर मारणारच आहोत, पण त्याआधी गार्गी एवढी सुंदर दिसते या लुक मध्ये हा. की विचारू नका. तरी सुद्धा आपण त्याच्यामध्ये आणखीन 4 चांद लावण्यासाठी तिच्या ग्रीन कॉन्ट्रास्ट जी साडी आहे बर. त्याच्यावर ग्रीन ब्लाऊज जो घातलेला आहे, त्या ब्लाऊजवर हा जर आपण चंद्रकोर Wow. ट्रॅडिशनल हार जर तिला वेअर करायला दिला तर कमाल, अतिशय सुंदर दिसेल असं मला वाटतं. येस. तरी तू एकदा ट्राय करू तुमच्या शकतेस. विनंतीला मान देऊन. Thank तसंही you. मला नटायला आवडतं, हो, त्यामुळे नक्की. मी कारण शोधत असते. हो. आणि कारण ह्या साड्या ज्या आहेत त्या आपल्या विधी लुकच्या साड्या आहेत आणि तिच्यावर त्या अतिशय सुंदरच दिसतात. कलर्स वगैरे सगळं कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन्स वगैरे. तर साड्यांबरोबर आपण ते पण त्याच्यामध्ये देतच so राहणार अशा आहोत. प्रकारे हा जो सुंदर असा गळ्यापाशी टाईट असा चंद्रहार आहे तो घातलेला आहे आणि मला असं वाटतं एकदम इंडो प्लस त्याच्यामध्ये थोडासा वेस्टर्न लुक, पण आपली पारंपरिकता आपण सगळी जपलेली आहे. ताई, हो. कमाल कलेक्शन आहे. मी कलेक्शन बद्दल जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे. मला त्या व्यतिरिक्त सुद्धा हे सगळं कलेक्शन हा. काय काय व्हरायटी मध्ये मिळतं तेही अच्छा. बघायचंय. तर आपण सुरू करूया. ठीक आहे. Yes. तर आपण ह्याच्यामध्ये सगळ्यात मेन जे आहे ते लग्नासाठी जी सप्तपदीसाठी जी हो. विधीची साडी लागते, हम्म. तर त्या साड्या आपण पहिल्यांदा सगळ्यात आधी बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये मेन आहे की या साड्याच Okay. आणि त्या सगळ्या आपण मापाप्रमाणे प्रत्येकीच्या मेजरमेंट प्रमाणे स्टिच वगैरे करून Wow. देतो. या पैठणी तर हा पैठणी आहे, Semi पैठणी. प्युअर पैठणी, Pure सेमी पैठणी, बनारसी. सो अशा- या साड्या आपण हा. अशा प्रकारे नऊवारी मध्ये सुद्धा माझ्या सारख्या करून घेऊ हो शकतो. हो, अगदी परफेक्ट मेजरमेंट्स घेऊन खरंय, ज्याला खरंय. जसं कमाल, हवंय कमाल. त्या मेजरमेंट्स मध्ये आपण स्टिचिंग करून देतो. करून देऊ शकतो. जर आपल्याकडून जर त्यांनी साड्या वगैरे घेतल्या तर त्याचे स्टिचिंग चार्जेस आपण घेत नाहीत. अरे वा, फ्री मध्येच किती त्यांना ते भारी आहे. स्टिचिंग वगैरे म्हणजे इकडनं जर करून तुम्ही देतो. साडी घेतली हो, तर हो. ही साडी नऊवारी मध्ये हा. अशा प्रकारे तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्ट करून मिळणार आहे. किती पैसा वसूल आहे ही गोष्ट. आणि मला या असं वाटतं टाईपच्या- प्रत्येक नवरीला हो, आवडेल. हो. या टाईपच्या अशा अगदी पारंपरिक रीतीने नऊवारी Wow. आपण विधीसाठी जशा लागतात की या साडीनी नवरीचा लुक मध्ये 4 खरंय, चांद खरंय. लागले पाहिजेत किंवा अतिशय ती सुंदर दिसली पाहिजे. बरोबर. त्याच्यावर कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन्स आणि बॉर्डर वगैरे सगळं बुट्टी कशी असायला पाहिजे या दृष्टीने आम्ही विचार करून ते साड्या परचेस करत असतो. सुंदर, ह्याच्यामध्ये सुंदर. बनारसी आहे, पैठणी आहे, हम्म. त्याच्यानंतर काठपदर मध्ये आणखीन बऱ्याचशा व्हरायटीज वगैरे आहेत. व्हरायटी तर आहे. अशा ह्या साड्या आहेत. बरं. त्याच्यानंतर So, त्याच्यानंतर- अशा प्रकारे तुम्हाला साड्या फक्त त्यांना सांगायच्यात आणि मी तुम्हाला खोटं वाटेल पण अगदी फोनवरनं माझं मेजरमेंट आणि हाईट अशी अंदाजपंच दिलेली, पण मला एकदम परफेक्ट अशी साडी त्यांनी शिवून दिली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की इकडे परफेक्शनला काहीच म्हणजे तुम्ही क्वेश्चन करू शकत नाही, इतकं कमाल आहे. अच्छा, Yes. या पण साड्या आहेत त्याच्यामध्ये काही या अशा रंग की किती जे हे सुंदर आहेत. म्हणजे अगदी ट्रेंडी पण आणि लग्नासारख्या फंक्शन मध्ये विधी लुक साठी जे लागतात रंग आणि आपल्या सगळ्यात महाराष्ट्रीयन महत्वाचं कसं आहे, कम्फर्टेबल आहे. कुठेही अशा टोचणाऱ्या किंवा खूप जरी किंवा खूप combination चमक कमाल आहे. आहे असं काही नाहीये.
रेशम खूपच जरी सुंदर आहे, आहे. काही वेगळी जरी आहे, त्याच्यामुळे बरं. कम्फर्टेबल तुम्ही त्याच्यामध्ये घालू घालू शकता आणि शकता. हव्या त्या मेजरमेंट्समध्ये, हव्या त्या कलर्समध्ये बरं. अशा आपल्याकडे बऱ्याच नऊवारी अवेलेबल आहेत. बरं. आणखीन वेअर केलेल्या बघायच्या असेल तर Yes, आतमध्ये आपण पण करूच आहेत, तर त्या explore. बघू पण नक्कीच. शकतो आपण. तर या तर आपल्या साड्या आपण बघितलेल्या आहेत आणि इतर ज्या मी तुम्हाला म्हणते कस्टमाइज साड्या त्याही तुम्हाला पुढे दाखवणार आहे. पण तत्पूर्वी मॅमनी माझ्यासारख्याच इतर अशा काही साड्या सुद्धा मॅनिक्विनला नेसवलेल्या आहेत आणि त्या छान डिझाईन केलेल्या आहेत. सो त्याही आपण पहिले बघूया. चला. चला. कमाल कमाल अशी हे आहे. ही साडी आहे. ही नऊवारी ब्राह्मणी साडी ब्राह्मणी आहे. साडी आहे. आणि ही ब्राह्मणी पद्धतीने ऍक्च्युली ही साडी सगळ्यांना आवडणारी साडी आहे. ह्याच्यावर हा छल्ला वगैरे लावलेला आहे. किती सुंदर त्याच्यानंतर आहे. हे शेले वगैरे पण आहेत, की वाव. जे आपले जुन्या काळातल्या पारंपरिक ह्याचं आपल्याला लुक देतात त्या बरोबर आहे. हिशोबाने बनवलेले हे आणि आहेत. मुळात विधी आणि लुकला वगैरे पण हो, आपल्याला हे शेले पाहिजेच. लागतात. हां, पाहिजेच. तर अशी ही पण आहे आणि ही पण ब्राह्मणीच आहे, सेम त्यातली बर दुसरी साडी, फक्त कलर पण चेंज सुंदर आहे. खूपच हा छान पण आहे. शेला वगैरे आणि ह्याला हा जो त्याच्यावर कॉन्ट्रास्ट ब्लाउज तुम्ही ब्लाऊज दिलेला आहे दिलेला आहे, एकदम कमाल. त्याचं कॉम्बिनेशन ह्याला आणि ह्याचं कॉम्बिनेशन त्याला केलेलं आहे. अच्छा, ब्लाउजेस वगैरे बर. पण आमच्याकडे स्टिचिंग बर वगैरे आता ही केलेले तर आहेत. ब्राह्मणी स्टाईल आहे हा. आणि ही साडी काय म्हणता येईल? हिला राजलक्ष्मी बोलतात. राजलक्ष्मी. बर मोस्ट ऑफ ह्याला जे चालतात ना लग्नाच्या ह्याच्यामध्ये त्या हा. राजलक्ष्मी आणि ब्राह्मणी ब्राह्मणी या चालतात. जास्त ब्राईड करून बर. प्रेफर करतात त्या साड्या, बर. कारण त्या अतिशय सुंदर, कम्फर्ट आणि व्यवस्थित बसतात, म्हणून बर. त्या साड्या जास्त बरं use आता करतात. हे तर आपण आता, पाहिलेलं हा, आहे हो. साडी. आता त्याच्यावर असं शेल्यामध्ये पण शेले तुमच्याकडे व्हरायटी हो, असं मला शेले पण आहेत त्याच्यावरचे, भरपूर बर. शेले आहेत आपल्याकडे. बर तर आपण शेल्यांबद्दल बोलत होतो आणि ताईंनी असा वेगवेगळा खजिना काढलाय माझ्यासमोर शेल्यांचा. कमाल व्हरायटी आहे. म्हणजे हे किती सुंदर आहे, ह्याच्यावरचं काम किती छान आहे. एकदम टिकली वर्क आहे, म्हणजे थोडासा पारंपरिक टच पण आणि त्यात थोडासा युनिकपणा जो आपण आधीच्याही मॅनिक्विनला बघितला पिंक मध्ये. खूप सुंदर आहे. हे काय कापड आहे ताई? हे जे आहे हे मस्लिन सॉफ्ट सिल्क आहे. अच्छा. आणि सिल्क हे कुठलंही घेतलं तरी ब्राईड साठी खूप अतिशय सुंदर दिसतं सुंदरच अंगावर वाटतं. वगैरे, खूपच कारण छान. त्याचा रिचनेसच वेगळा असतो सिल्कचा. कमाल. याचा कलर पण इतका सुंदर आहे, वाईन, प्लस त्याच्यावर ट्रॅडिशनल त्याला बॉर्डर्स आणि बुट्टी तर सुंदर. आहेच आहे, पण त्याच्यावर डायमंड वर्क केल्यामुळं त्याला थोडासा एक टच फॅन्सीचा आलेला आहे. आलेला आहे. तर असे हे जे शेले आहे हे 22 इंची रुंदीला ओके. आणि साधारण 2.25 ते 2.5 इंच, म्हणजे किती बर. हायटेड असेल तरी त्यांना ते आरामात आरामात होतात. होऊ तर शकतं. अशा कमाल, टाईपचे कमाल. ते सगळे शेले आहेत. हा म्हणजे आहे. ऑफ व्हाईट कलरची तुमची साडी किंवा तुमची येलो कलरची साडी असेल तर त्याच्यावर जास्त. कमालच आहे. हा, त्यानंतर हे पैठणी शेले आहेत. हे ऑल टाइम पैठणीचे सगळ्यांचे all फेवरेट times पैठणी साड्यांवर. न होणारे. पैठणी साड्यांवर अतिशय सुंदर दिसतात हे. कमाल, कमाल, ह्याच्यामध्ये कमाल. पण मल्टी कलर्स कंपनीने दिलेले आहेत. त्या बर. मल्टी कलर्स मुळे कोणतीही साडीवर ते मॅच मॅच होऊन जातात आणि हा कलर हो. एक आपला असतोच हो, असतोच पैठणीच्या border मध्ये. बुट्टीचा. Yes. त्याच्यानंतर हाही त्यातलाच एक वेगळा आहे शेला. Wow. त्याच्यानंतर हा हा पण पण colour ट्रॅडिशनल सुंदर पारंपरिक आहे. हा पण पैठणीच आहे, ऑरेंज कलरचा. म्हणजे हा अगदी तुमच्या विधी लुकला हो. जाणारा असा आहे. ज्यांना अगदी खूप पूर्ण भरलेली बुट्टी नको हवी हा. असेल त्यांना असं साडी स्टाईल मध्ये तुम्हाला हा शेला मिळणार आहे. ताई काय साधारण आपल्याकडे ह्याची प्राइस रेंज आहे? प्राइस रेंज घेण्यावर आहे आपले, साधारण एक 1000 पासून ते 2000 पर्यंत बर. प्राइस रेंज आहेत त्याच्या. बर मला एखादा घेऊन त्याच्यानंतर बघायचा आहे. हा हा तर मी पण हा घेऊन अतिशय बघते. सुंदर आहे बघा, पैठणीचा, लोटस पैठणी बोलतात त्याला, बर लोटस पैठणी शेला. आणि अच्छा. हेही ह्याच्यामध्ये 5 ते 6 कलर्स आल्यामुळं Wow. मध्ये पण So लोटसच ह्याच्यामध्ये डिझाईन आहे. लोटसचीच डिझाईन आहे, म्हणजे ही जी बुट्टी सहसा गोल असते. हा, कमाल कमाल. हा एक युनिक आहे, म्हणजे सगळ्या बॉर्डरला मॅच त्यांनी बुट्टी दिली आहे आणि आणि हा 5 अगदी ते तुम्ही 6 पैठणींवर तो मॅच होण्यासारखा आहे. येस. सो अशा प्रकारे या हाताला घेतात ना, काय मी सुंदर तुम्हाला दिसतंय. दाखवते. कारण की तुझं ब्लाउज पण ग्रीनच Yes. आहे आणि त्याला तो शेला पण ग्रीनच So आहे. अशा Contrast प्रकारे combination तुम्ही तो छान शेला अगदी पेअरअप करू शकता. तुमची अशी छान सुंदर ग्रीन कलरची साडी असेल, येल्लो असेल, त्याच्यावरती हा आपला ऑल टाइम जाणारा आणि असा पैठणीचा रंग आहे. खूपच सुंदर आणि खूपच छान दिसणार आहे. प्रचंड मस्त. आणि मला असं वाटतं हे कलेक्शन तुमच्याकडे असलं पाहिजे आणि ह्याच्यानंतर लग्न झालं तरी सुद्धा तुम्ही दुपट्टा म्हणून हा वापरू शकणार आहात. इतका सुंदर आणि भला मोठा आहे. बरेचदा कसं त्याची लेंथ कमी असते. बरं
अजून काय आहे तर आपल्याकडे? हे शेले तर आहेच आहे. Yes. याच्याशिवाय आपण जे आहेत ब्लाऊज पेंटिंग्स वगैरे करून देतो. वाव. म्हणजे आपले ट्रॅडिशनल कमाल, ह्याच्यावर कमाल. ट्रॅडिशनल पेंटिंग्स या दृष्टीने हे पेंटिंग्स केलेले म्हणजे आहेत. खणाचा ब्लाऊज खणाचा आहे, ब्लाऊज blouse. पीस, आणि त्याच्या मागे ही येईल बरोबर. ही महालक्ष्मीचं हे काढलेलं आहे आपण पेंटिंग्स. त्याच्यानंतर आहे. हातांवर हे 2 नथ येणार आहे. म्हणजे अगदी हुबेहूब या नथी आहेत असं मला वाटतंय. खूप सुंदर. म्हणजे हे तुम्ही आणि अगदी जेव्हा अतिशय बारीक काम केलेलं आहे. कलर कॉम्बिनेशन सगळंच पाहिलं जेव्हा तर, तुम्ही हां, असं घ्याल तर ते साधारण तुमचं असं हातावर हातावर येणार बॉर्डरवर या पद्धतीने. तो किती सुंदर दिसणार आहे. तुमची बॅग तर छान दिसेलच, पण तुमच्या हातावरती सुद्धा एक वेगळा टच त्यांनी दिलेला आहे. अंबाबाईचे अशा प्रकारचे ब्लाऊज हे ऑलवेज इन ट्रेंड असतात आणि विशेषतः तुमच्या गृहलक्ष्मीसाठी हा अगदी असलाच पाहिजे असा आहे. एक्झॅक्टली बरोबर बोलली. हे किती युनिक आहे. आपण तन्मणी बरेच आहे तो. एक्झॅक्टली बरेच असे आपण पेंटिंग्स बघतो, पण हे मी इथेच येऊन बघितलेले. किती सुंदर आहे. हा सुद्धा बॅकला येणार हो, right? हा सुद्धा बॅकला So, येणार आणि बोटनेक ह्याचे असेल तर- भरपूर ऑर्डर्स आमचे गेलेले आहेत. कमाल, कमाल. ह्याच्यासाठी संक्रांतीसाठी भरपूर ऑर्डर्स होते त्याचे. आणि बॅक साईडला वन Wow. साईडला येतं ते आणि हातावर पण त्याचे बुट्ट्याचं डिझाईन्स किती वगैरे सुंदर आहे. स्लीव्हजवर. स्लीव्ज म्हणजे बोटनेक जर तुम्ही केला तर हो, तुमची हो. फुल बॅक बॅक आणि तुमच्या साईडला येणार, बॅकवर वन साईडला इकडे आणि कमाल. हातांवर आणि अशी हे बुट्टी येणार. हातांवरती पण असे त्यांनी कानातल्याच्या आकारामध्ये छोटे छोटे हे तन्मणीचे केलंय. तन्मणी. डायमंड्स घेतलेले आहेत. त्याला सुंदर, पल सुंदर. लावले. पल मुळे काय होते कॉम्बिनेशन ते जुनं Combination. खणाचं आणि पलचं असं किती कॉम्बिनेशन सुंदर दिसायला आहे. अतिशय मला जर सुंदर एखादी दिसतंय. डिझाईन हवी असेल तर अशी बनवून हो, मिळेल का? नक्कीच आमचं कामच ते So, आहे. कारण customize सुद्धा मेनली होणार. तर आमचं फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूट असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे होतच होतच राहतात सतत. त्याच्यानंतर हा एक आहे. हा असाच एक जुना ह्याच्यातला घेतलेला आहे की 1866 1868 असं काहीतरी जुन्या ह्याच्यामध्ये जाऊन आपण बनवूया, तर त्या दृष्टीने बनवलेलं ते अक्षरशः आहे. हुबेहूब असं हे चित्र आहे. जिवंतपणा जो असतो ना तो ह्याच्यात आहे. सो ज्यांना ज्यांना असं थोडं रिअलिस्टिक काही हवंय, मराठमोळी तुमची साडी आहे, तर मला असं वाटतं त्याच्यावरती अगदी कमाल जाणार आहे. काठपदराची पैठणी किंवा इरकलची साडी, कमाल. अशा प्रकारचे तुमचे जे हँड पेंटिंगच्या ज्या डिझाईन्स आहेत ना त्या तुमच्याकडे असल्या पाहिजेत. आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी हाताला सुद्धा एकदम पारंपरिक टच दिलाय. म्हणजे अगदी मराठमोळी अशी टिकली आणि त्याच्या खाली जे आपलं गोंधळ असतं तो आहे प्रकार. आणि ही बॉर्डर सुद्धा आपल्या साडीची आहे. खूप सुंदर आणि खूप विचारपूर्वक त्यांनी ते कॉम्बिनेशन केलंय. त्यानंतर हे घुंगट पॅटर्न आहे. अच्छा, किती छान. म्हणजे थोडासा मराठी परंपरा हो. आपण पाहिली, हं. थोडीशी अजून उत्तर भारतीय हो. भागात आपण गेलो तर त्या स्टाईल पंजाबी असेल, नॉर्थ साईड Yes, असेल तर yes. तिकडच्या ज्या ब्राईड्स असतात तर त्यांना साधारण घेऊन ते डोक्यामध्ये तसं पेंटिंग्स Wow. केलेले आहेत आणि ते. ही फिनिशिंग पण किती हो, कमाल आहे ताई. खूप सुंदर आणि हे आहे. मशीन वॉश आहे. आणि हो, वॉशेबल आहे. मशीन वॉश करा, हाताने हे करा, काही होत नाही. आणि बरं. हे जे पेंटिंग्स आहेत हां. हे आम्ही वन डेचं वर्कशॉप घेतो इन्स्टिट्यूटमध्ये. काय तर म्हणता? जवळजवळ 80 स्टुडंट असतात वन टाइम मध्ये. तर बरं. वन टाइम मध्ये कम्प्लीट करून ते घरी जातात. किती म्हणजे हे सुंदर डिझाईन आहे. कम्प्लीटच होतं त्यांचं. असं नाही की ते अर्ध राहतंय वगैरे. खूप 1 ते सुंदर, 2 खूप दिवसाच्या वर्कशॉप मध्ये हे सगळं रेडी होतं त्यांचं. कमाल, कमाल. त्याच्यानंतर हे पण एक आहे. वाव, हे पण सुंदर आहे. एकदम असा थोडासा रेट्रो. आणि तर असे बरेच काही पेंटिंग्स आहे. त्याच्याबरोबर हा एक पिचवाईचा घेतला आपण. अच्छा, हा एम्ब्रॉइड मधला आहे. एम्ब्रॉयडरीच्या मशीन्स वगैरे आहेत आपल्याकडे. त्या Wow. दृष्टीने हा बनवलेला. खूप आणि सुंदर आहे. ह्याच्यामध्येच एक वर्कचं पण ऑर्डर आत्ता जस्ट केली आहे. त्याच्या पाठोपाठ ही दुसरी ऑर्डर आहे. अच्छा, आणि हे लगेचच. हाताला आहे. हे हाताला स्लीव किती साठीचं छान, आहे. किती मस्त. म्हणजे आम्ही आमचा फॅब्रिक आणून देऊन पण तुम्ही त्याच्यावरती हे हो, करून हो, देणार आहात. करून देतो. सो तुम्हाला तुमच्या साडीतल्याच ब्लाऊज पीस वरती जर हवं असेल तरी त्या करून देऊ शकतात. ऑल टाइप्सचे पेंटिंग्स आहेत. तर काही झलक आहेत. येस. अशा भरपूर साडीज आहेत. त्याच्यानंतर ड्रेसेस आहेत, कुर्तीज आहेत. सगळ्यावर आणि आपण त्यांच्याकडे करू शकतो. बनवलेले काही ब्लाउजेस सुद्धा आहेत. त्याचे सुद्धा आम्ही व्हिज्युअल्स तुम्हाला दाखवू. सो तुम्हाला हो. अंदाज येईल की ते शिवल्यानंतर कसे वाटतात. हां. तर आणि- ह्याच्यामध्ये वर्कसाठीचं आपण हे केलेले आहेत. बर. की हल्ली प्रत्येकाला लग्नामध्ये वर्कचे ब्लाऊज करून हवे असतात. तर ते पण आपल्याकडे तयार होतात. अच्छा, वाव. हा मागचा नेक आहे हा बरोबर. बॅक साईडचा नेक आहे. हा स्लीव्ज आहे. ह्याला इकडे नेट दिलंय, इकडे हँगिंग वगैरे दिलेलं आहे हम्म. कॉम्बिनेशन मध्ये. आणि
किती सुंदर आहे बघा, एक वेगळाच लुक देणार आहे. आणि तुम्ही जेव्हा हे शिवाल तेव्हा हे हातापाशी तुमच्या असे हे लटकन येतील, जो एक वेगळाच लुक तुम्हाला देतील. सो हे बघा, असे जेव्हा लटकन येतील तेव्हा एक वेगळा लुक तुमच्या ओव्हरऑल साडीला येईल. सो तुमच्या हळदी फंक्शनसाठी, तुमच्या साखरपुड्यासाठी मला असं वाटतं अशा प्रकारचे एक युनिक डिझाईन तुम्ही करू शकता. असे हे डिझाईन्स बरेच सारे डिझाईन्स आहेत. काहींचे ब्लाऊज वगैरे स्टिच करून ऑर्डर प्रमाणे ठेवलेले आहेत. मिनिमल आहे आणि खूप क्लासी असं केलंय. कोणाला म्हणजे म्हणजे सिंपल हवं असतं. हा एक्झॅक्टली. ही बॅक आहे आणि हे फ्रंट नाहीये, स्लीव्ज आहे. सो त्याच्यावरची सुद्धा तुम्ही डिझाईन बघा, किती सुंदर आहे, कमाल आहे. आणि मोती आणि असं त्यांनी सिक्वेन्सचं काम त्याच्यावरती केलेलं आहे. सुंदर सुंदर. म्हणजे सगळी कलेक्शन तुम्हाला असं हे कुठे फार मिळणार नाही, असंच कलेक्शन आहे. आणि प्रत्येकाची डिझाईन, प्रत्येकाचा वेगवेगळा युनिकनेस आहे. आता हे पण हातावर जेव्हा तुम्ही हा ब्लाऊज घालाल, हातभर ही डिझाईन किती सुंदर वाटणार आहे. मला असं वाटतं तुमच्या या साडीला 4 चांद तुमचा ब्लाऊज लावू शकतो. त्याच्यामुळे आणि हे सगळे म्हणजे साधे सिंपल डिझाईन्स आहे. ह्याच्यातले हेवी पण भरपूर आहेत आपल्याकडे. वाव, सुंदर सुंदर सुंदर, कमाल. खूप डिझाईन्स त्यांच्याकडे आहेत. म्हणजे आम्ही जे आता व्हिडिओमध्ये दाखवतोय तो अगदीच एक म्हणतो ना, एक झलक आहे. पण तुम्हाला पिक्चर बघायचं असेल तर तुम्हाला थेट इथे यायचं आहे. त्याचा पत्ता, कसं यायचं, हे सगळं तुम्हाला मी सांगणार आहे. आणि तुम्ही सुद्धा एकदा सांगा इकडचा जवळचा लँडमार्क काय आणि आपण कसं येऊ शकतो. इकडे जर यायचं असेल तर चिंचवड स्टेशनचा ओल्ड पुना बॉम्बे हायवे रोड आहे. त्याच्यामध्ये हे कुणाल प्लाझा जे आहे त्याच्यामध्ये आपलं हे इन्स्टिट्यूट गेली 20 वर्षांपासून आहे. PCMC मध्ये पहिल्यांदा चालू केलेलं फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूट आहे. सुंदर आहे. आणि खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की ओव्हरऑल तुमच्या ज्या डिझाईन्स आहेत त्या प्रत्येक मुलीच्या मनात जी गोष्ट असते ना, किंवा तिच्या स्वप्नातली जी स्टोरी आहे ती तुम्ही इथं अवतरतात. आणि हीच तुमची म्हणजे खासियत आहे. त्यामुळे खूप सुंदर अशी डिझाईन्स त्यांच्याकडे आहेत. त्यानंतर रेडीमेड ब्लाऊज पण आहेत आपल्याकडे. पैठणींचे पण काही ब्लाऊज आहेत. येस, ते पण आपण एक नजर मारूया. काही तुम्हाला असे मी स्पेसिमेन पण दाखवीन की जे त्यांनी बनवलेले आहेत. ते किती सुंदर आहेत बघा. ह्याच्यावरती तुम्ही वर्क बघा, किती छान आहे. ह्याच्यावर एक बघा, हा एक आहे. हा बॅक साईडला पण, वाव, हातांना पण सुंदर. हा पण एक आहे की सिंपल फक्त हातालाच हवं होतं हे वर्क. वाव. आणि त्याच्यावरती त्यांनी हे बघा, हे चोकर सुद्धा पेरअप करून आपल्याला दाखवलंय की जर तुम्हाला असं काही स्टाईल करायचं असेल तर तुम्ही करू शकता. यावर प्लेन साडी किंवा अगदी अशी कुठल्याही रंगाची यातली साडी असेल ना, ह्याचं साडीचं कॉम्बिनेशन पण आहे. मॅडम दाखवतीलच तुम्हाला. आणि मला अजून एक गोष्ट दाखवायची, ती म्हणजे आजकाल आपण म्हणजे हे तर सगळे ब्लाउजेस आहेत, पण कॉटनच्या साड्या खूप इन ट्रेंड आहेत. अगदी ऑफिसच्या फॉर्मल मिटिंग्सला सुद्धा आपण घालतो. उन्हाळा आहे आणि त्यामध्ये अगदी लाईफ सेवर वाटतं ते म्हणजे कॉटन. आणि त्याच्या किती व्हरायटी आहेत आणि किती वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न्स आहेत. तुम्ही जस्ट बघा, जस्ट इमॅजिन करा की असं तुम्ही घालून ऑफिसमध्ये जाताय किंवा कुठल्याही फंक्शनला जाताय, तुम्ही सेंटर ऑफ अट्रॅक्शन होणारच. इतकं कमाल असं त्यांचं कलेक्शन आहे. आणि जे तुम्ही वर्क बघाल ते युनिक आणि असं भारी वर्क आहे. अगदी हा सुद्धा ब्लाऊज बघा, अगदी कॉलरमध्ये त्यांनी शिवलेला आहे. आणि प्रिन्सेस कट आहे. अगेन ह्याच्यामध्ये पॅड्स आहेत, सो तुम्हाला त्याचाही त्रास होणार नाही. कस्टमाइज तुम्हाला करून मिळणार आहे. सो तुमच्या साईजनुसार तुम्ही पॅड चॉईस करू शकता. या व्यतिरिक्त थोडंसं वेगळं पॅटर्न, काय म्हणणार ताई ह्याला आपण? ह्याला दांडिया खेळणारे जे आहेत त्याचं हे लुक. ओके, म्हणजे थोडंसं फॅन्सी मध्ये. आणि चिनॉन सिल्कचं फॅब्रिक आहे. आणि पार्टीवेअर ब्लाऊज आहे की तुम्ही साध्या सिंपल साडीजवर जर हे घातलेत तर जास्त उठून येतात. ह्याला साडी जास्त हेवी नाही घालायला लागत, कारण की ब्लाऊज तेवढे पार्टीवेअर आहेत. आणि विशेष म्हणजे फुल हात तुम्हाला मिळणार आहे. फुल स्लीव्स ज्यांना ज्यांना आवडतात त्यांच्यासाठी एकदम कमाल आहे. ह्याच्यावर प्लेन यांच्याचकडची तुम्ही साडी घ्या आणि अगदी गुड टू गो. अगदी हे अगदी फॅशन इन्स्टिट्यूट असल्यामुळे तुम्हाला हवी तशी ती कस्टमाइज कशी केली पाहिजे ते सुद्धा ते तुम्हाला दाखवतील. आणि त्याची व्हरायटी बघा, म्हणजे ही 3/4 हाताची सुद्धा व्हरायटी आहे. तुम्ही जितकं बघाल तितकं कमाल अशी व्हरायटी आणि डिझाईन्स इथं आहेत. आणि ह्याची खासियत अशी आहे की त्याच्यावर पण एक 5-6 कलर्स असल्यामुळं तुम्ही कोणत्याही साड्या त्याच्यावर वेअर करू शकता. आणि एक स्टँडर्ड त्याची साईज आहे. कमाल कमाल, खूपच सुंदर आहे. बापरे, केवढी व्हरायटी त्यांनी काढली आहे. म्हणजे आता हा सब्यासाची टाईप ब्लाऊज सुद्धा मसाबा आहे. मसाबा सब्यासाची.
सो तुम्हाला त्याच्यामध्ये पण म्हणजे व्हरायटी हवी असेल तर ती सुद्धा दिलेली आहे. सो काही कमाल कलेक्शन आहे, म्हणजे ब्लाऊज, शेले, साड्या, कमाल असं कलेक्शन आहे. या व्यतिरिक्त आता मला काही कस्टमाइज साड्या बघायच्या, ज्या मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्या की अगदी बिग बॉसच्या सेलिब्रिटीजनी सुद्धा त्या वेअर केलेल्या आहेत. त्या कुठल्या साड्या आहेत त्याच्यासाठीच हा सुद्धा पुढचा जो भाग आहे तो इम्पॉर्टंट आहे, तो बघूया. तर ताई आपल्याला त्या ज्या साड्या बघायच्या आहेत सेलिब्रिटीजच्या त्याही आपण बघूया. हो जरूर Yes. जरूर. जसं मला या फॅशन फील्डमध्ये इंटरेस्ट आहे हो. तसाच गार्गी माझ्या मुलीला सुद्धा फार इंटरेस्ट काय आहे. म्हणता? त्यामुळं ती कस्टमाइज साड्या सॅटर्डे संडे बनवत राहते. बरं. तर चल तर आपण पाहूयात Yes. तिने बनवलेले Yes, काही yes, साड्या. yes. तर माझ्या बरोबर प्रणिता मॅम आहेत. मॅम, नमस्कार. लोकमत सखीमध्ये स्वागत Thank you आहे. so much. आणि तुमचं कौतुक अर्थातच तुमच्या आईने केलेलं हो. आहे. उत्तम अशा साड्या त्यांनी कस्टमाइज केलेल्या आहेत, जे मी सुरुवातीपासून सांगते सेलिब्रिटीज Yes. अगदी त्यांच्या साड्या घालतात. मी खूप एक्साइटेड आहे. काय कसं कलेक्शन आहे आपल्याकडे? आपल्याकडे 2 टाइप्सचं आहे. आपण एक नॅचरल क्रेप मध्ये करतो. ह्या ज्या साडी आहेत ह्या सगळ्या बरं. नॅचरल क्रेप मध्ये आहेत. ओके. ह्या नॅचरल क्रेपचं फॅब्रिक आहे आणि त्याच्यावर आपण वर्क करून घेतलंय पूर्ण. बर. वाव, हे पण या डिटेलिंग सगळ्या किती कमाल या आहे. सगळ्या सेलिब्रिटी लुक मधल्या आहेत. आणि नॉर्मली ही साडी कशी पाटली पल्लू मधल्या आजकाल ओल्ड फॅशनच्या झाल्यात. म्हणून बरोबर. काहीतरी ट्रेंडिंग लुक देण्यासाठी मी थोडासा त्याच्यामध्ये हा पॅटर्न त्याच्यात सिलेक्ट ओके. केला होता. आणि त्याच्या सुद्धा ह्याच्यावर आणि ह्या साड्या पल्लू कशा वर. जास्त हेवी लुक नाही केलाय, नॉर्मल थोड्या Normal आहेत, ठेवल्यात. yes. हा, की कुठल्याही फंक्शनला सहज घालता यायला घालता पाहिजे यायला लेडीजला. पाहिजे. खूप हेवी मध्ये नको. कमाल कमाल. आणि याच पॅटर्न मध्ये जर मला असं वाटलं की आता हे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये मला Okay. थोडंसं माझ्या रंगांचं कस्टमायझेशन करू शकतो आपण येलो कलर देऊ शकतो, रेड देऊ शकतो. वा, कमाल. म्हणजे So, म्हणजे कुठलेही तुमच्या colours- हा, चॉईस तुमच्या नुसार चॉईसने कुठलेही Yes. कलर्स करू शकतो. Yes. प्लस या सगळ्या ऑर्गन्झा साडीज आहेत आपल्याकडे. आपण आता ही जी साडी आहे ही बिग बॉस 6 मध्ये अनुश्रीनी घातली होती, वेअर केली होती. नाईस. तरी खूप सुंदर अशी कस्टमाइज साडी आहे. हलकी आहे आणि प्युअर ऑर्गन्झा साडी आहे ही. वाव, ही खरंच तुम्हाला लाईट कुठेही- वेटेड हा, आहे. लाईट वेटेड आहे. म्हणजे ज्यांना खूप हेवी साड्या घालायला आवडत हा, नाही नाही. त्यांच्यासाठी किती कमाल आहे. ही अशी- कोणाची हळदीचं फंक्शन अटेंड करायचं असेल तरी सुद्धा हो. ही खूप छान आणि आहे. ही बॉर्डर टोचत नाही. याला स्कॅलप जे Wow. आहे ते एकदम Yes. नॉर्मल जरीचं आहे, कुठेही टोचणार नाही. आणि कमाल, प्लेट्स पण कमाल. एकदम छान बसतात या साडीच्या एकदम. सुंदर. तर ही पण अनुश्रीनी बिग बॉस मध्ये घातलेली आपली. प्लस ही पण साडी आहे, ही पण बिग बॉस 6 मधलीच आहे. तुम्ही हळदीच्या फंक्शन मध्ये किंवा बर्थडे Yes. पार्टी किंवा कुठल्याही छोट्या मोठ्या फंक्शनला घालू शकता. कमाल कमाल कमाल. आणि ही जी लेस पण आहे ताई, हो. ही पण सध्या खूप ट्रेंड Trend मध्ये आहे मध्ये ना? आहे. म्हणजे अगदी ड्रेसेस मध्ये, दुपट्टा Yes. आणि सगळ्यामध्ये आपण बघतो. आणि ही पण एकदम एकदम आहे. हलकी आणि एकदम प्युअर ऑर्गेन्झा आहे. वाव, कुठेच काही कमाल. प्लेट्स वगैरे फुगणाऱ्या नाहीये. बरं. आपण तशीच एक अजून एक वेगळी केली आहे. ही एकदम अनकॉमन आहे. ह्याच्यावर Wow. खूप सुंदर असं गाईचं डिझाईन आहे. आणि हे कसं आहे, म्हणजे हे थ्रेड वर्क आहे हे थ्रेड वर्क प्लस वेल्वेट वेल्वेट आणि थ्रेड वर्क? वेल्वेट आणि प्लस अच्छा. एम्ब्रॉयडरी ह्याच्यावर केली आहे. सुंदर आहे, सुंदर की आहे. ज्या ह्या लाखोनी साड्या जातात, 1 लाख ह्याची प्राइस असते, त्या हा. आपण ह्या कमी रेंज मध्ये आपण रेडी केल्यात किती छान. कस्टमर. म्हणजे बजेट मध्ये बजेट मध्ये तुम्हाला बसल्या पाहिजे. बरेचदा बजेट नसतं, Middle, मग हा. आपण काही गोष्टींचा फील घ्यायला Yes. मुकतो. पण मला असं वाटतं ह्याचंही उत्तर इथं मेगा फॅशन मध्ये येऊन तुम्हाला मिळणार आहे. मिडल क्लास लोकांसाठी ह्या एकदम सुंदर अशा साड्या आहेत. ह्या बरं. आपण नॅचरल क्रेप मधल्या साडी आहेत ह्या आपण. वाव, म्हणजे हे जे फॅब्रिक आहे, येस, हे सगळं त्याच्यामध्ये नॅचरल आहे. क्रेप. वाव, किती छान आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कोणती दुसरी डिझाईन हवी असेल तर ती पण आपण कस्टमाइज करून देऊ शकतो. अच्छा, किती सुंदर आहे. मी हातावर घेऊन दाखवते. आणि हा कलर पण सध्या एकदम ट्रेंड मध्ये चालू आहे. हो, खूप सुंदर सगळ्याच color आहे. लेहेंग्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये आपण पाहतो. आणि मुळात हे काम आणि ही जी लेस आहे लटकन, yes. त्यांनी अगदी Get लुक out. बदलून टाकलेला आहे. म्हणजे तुमच्या कॉकटेल पार्टीला Yes. आणि मस्त फंक्शन साठी ज्यांना ज्यांना साडी लवर तुम्ही असाल ना, तुमच्यासाठी हे पॅराडाईज आहे मला असं वाटतं. कारण एक सलग अशी कुठली नाहीये. वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये, वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये तुम्हाला साड्या ज्या आहेत त्या मिळणार आहेत. आपण आता एक राखी सावंतनी आपली बिग बॉस मराठी मध्ये Wow. वेअर केलेली ही ब्लॅक वाली साडी. ओके, हा, तर ही पण आहे. याच्यामध्ये 2 कलर्स आहेत आपल्याकडे. सुंदर. तर ही पण खूप सुंदर आहे खूपच साडी. छान आहे. हा. ही ऍप्लिक वर्क मध्ये आहे आपल्याकडे. बर, किती सुंदर आहे. कमाल. अगेन न्यू ऑर्गेन्झा. येस, ऑर्गेन्झा फॅब्रिक. ही आता जरा न्यू जनरेशनला वगैरे सूट करेल अशी आपण बनवली. सेम त्यामध्ये हा कलर आहे, सेकंड कलर. ओके. आणि आणि त्याचं त्याला फक्त थोडंसं हे लटकन आपण लटकन add वगैरे केलेत. दिलेत. कमाल की कमाल. कोणाला हे पण heavy किती look, छान हा. वाटतंय. प्लस हा बनारसी विथ ऑर्गेन्झा.
वाव, हे पॅचवर्क पॅचवर्क मध्ये ऍप्लिक वर्क आपण केलंय, बनारसी with कमाल कमाल. खूपच organza सुंदर. साडी आता मला आहे. असं वाटतं मी सुद्धा ऑर्गन्झाच्या प्रेमात पडेन आता, कारण इतकी व्हरायटी अंडर वन रूफ तुम्हाला Yes. मिळत असेल तर काय वाईट आहे. आणि आणि याचे कलर्स पण खूप सुंदर आहे. Exactly. आम्ही सगळे कस्टमाइज म्हणजे सगळे डाय करून मी कलर्स घेते. हो ना? असं नाही की 400 आपल्या कलरचा शेड आहे पूर्ण, अच्छा, तर ते सगळे कलर्स यूज करून बर, आपण म्हणजे करतो. तुम्ही येऊन इथं फक्त मला असं वाटतं की कुठला तुम्ही shade? तुमचा रंग सांगा Yes. आणि तुमच्या शेड नुसार, तुमच्या हा. पॅटर्न नुसार, तुमच्या चॉईस नुसार तुमची Yes. साडी तुमच्या तुमच्या बजेटमध्ये. बजेटमध्ये राईट. कमाल कमाल. अशाच बऱ्याचशा आहेत आपल्याकडे. बरं. तसंच आपण ह्या ट्रेडिशनल जर कोणाला हव्या असेल तर ट्रेडिशनल मध्ये पण आपण बरं. करतो काम. अच्छा, हे काय फॅब्रिक आहे? हे पण नॅचरल क्रेप, पण Crepe त्याच्यावर मध्ये. ट्रेडिशनल लुक आपण दिलाय थोडासा. अच्छा. आता समजा गणपती, परत Yes. गौरी गणपतीला त्याच खण साडी आणि ते घालून जर हा. बोरिंग झालं असेल तर मग थोडंसं तुम्ही हे पण यूज करू यूज करू शकता. शकतात. आणि अगदी म्हणजे महाराष्ट्रीयनच नाही, बऱ्याचदा हे करवा यंग चौथ मुली आणि या सगळ्या फंक्शनला किती घालतात. हे किती पण कमाल आहे. सुंदर. हे आता आपण थोडंसं यंग मुलींच्या जनरेशन नुसार आपण ह्या सगळ्या डिझाईन केलेल्या हे sarees हे आहेत. काय हे फॅब्रिक? पण नॅचरल नॅचरल क्रेप. ओ, हे आपण ओपन करूया. येस. काय सुंदर आहे साडी ही. हा वाटतं याचा पदर आहे. हा Right? पदर आहे आणि मध्ये हा सगळ्या पण बुट्टी आहे, चंद्रकोर आहे. वाव, हे किती युनिक प्रकार आहे. म्हणजे चंद्रकोर अशा कॉम्बिनेशन मध्ये वापरता येईल. Yes. हे नवलच आहे आणि हे नवल फक्त इथं येऊन तुम्हाला अनुभवता येणार आणि आहे. काठ पदरला आता सगळेजण थोडे वैतागले, वैतागले. थोडस आता हलकी पाहिजे साडी तर हे आणि चांगलं. आमच्या सारख्या जनरेशनसाठी हे जे better युनिक आहे. असेल ते त्यांना आवडत असतं आणि मला असं वाटतं हे कमाल आहे. आणि ह्या कशा 2 मिनिट्स मध्ये खूप लगेच सुंदर आहेत. निऱ्या वगैरे लगेच बसतात. आणि wrinkle ह्याला free काय- आहे. हो, रिंकल फ्री आहेत, काहीच टेन्शन Wow. नाही याला. काय Washing साधारण पण आपली easy price आहे. range आहे? आपल्या 4000 पासून साडीज Onwards. आहेत. Okay. अपकमिंग आता एक मराठी मूवी येतोय, तर त्याच्यासाठी जस्ट मी ही साडी त्यांना आता डिझाईन करून दिली. त्यांना सिंपल हवी होती काय म्हणता? म्हणून आपण ही शेडिंग मध्ये So 3D आता तुमच्यासाठी हे पझल आहे, जिथे ही साडी तुम्हाला दिसेल आता हा तो right, कुठल्या movie- मूवी मध्ये आता ही दिसते ते ते तुम्ही बघूया. ओळखायचंय. लवकरच मूवी येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला ही साडी दिसेल. वाव. 3D शेडिंग मध्ये आहे ही साडी पूर्ण. अच्छा, त्याच्यामध्ये पण तुम्हाला जसे पाहिजे तसे कलर्सनी आपण कस्टमाइज करून देऊ शकतो पूर्ण. सुंदर सुंदर. आता समर सीझनला सगळ्यांना पेस्टल शेड हा. एकदम आणि हे लाईट. समरी कलर हा, आहेत सगळे, तर summery पिंक, color मध्ये, येलो yes. वगैरे. कमाल. त्याच्या व्यतिरिक्त ताई कॉटनच्या ज्या साड्या आहेत म्हणजे मलमल त्याच्यावर कॉटन, पण, मल कॉटन. ते सुद्धा खूप इन ट्रेंड आहे. म्हणजे मी Yes. इथे पाहते या मल कॉटन वर येस, मल कॉटन वर हँड पेंटेड. त्याची पण व्हरायटी बरीच दिसते येस, तुमच्याकडे. मल कॉटन मध्ये पण आहे आपल्याकडे. आता समर Wow. लुक आहे तर त्याच्यासाठी हँड पेंटेड या पण आहेत सदाफुली आपल्याकडे आहे. सदाफुलीमध्ये. सुंदर. किती छान आहेत बघा. आणि त्याची कलर कॉम्बिनेशन म्हणजे हे जरी तुम्हाला वाटत असलं की हेच कलर कसे, पण हे कलर कधीच ऑफ ट्रेंड Off होत नाही. नाही, एव्हरग्रीन right. असे कलर्स आहेत ह्याच्यामध्ये. ही किती हलकी आहे आणि कलर कॉम्बिनेशन किती कमाल आहे बघा. टर्कवाईश आणि पिंक हे नेहमीच इन ट्रेंड असं आहे. आणि प्लस तुम्हाला असे गोंडे सुद्धा मिळणार आहेत पदराला. कमाल कमाल. सुंदर. त्याच्यामध्येच हा एक रंग येल्लो आणि पिंक मध्ये आहे. आणि आपण ह्याला मल कॉटनला रेडी टू वेअर साडी केली आहे. काय 5 म्हणता? मिनिट्स मध्ये लगेच तुम्ही अरे पटकन नेसू वा. शकता. कारण बऱ्याचदा मल कॉटनला लेडीजला थोडा इश्यू येतो निऱ्यांना वगैरे. बर. तर सो ही रेडी टू वेअर आहे. इथे ती पटकन अशी लगेच ऑफिसला कोणाला पटकन घालून जायची असेल बरं. तर 2 मिनिट्स मध्ये आपण ही लगेच घालू शकतो. इथे बक्कल आहे. ओके. हा बक्कल जस्ट फक्त लावून टाकायचा. अच्छा. सो अशा प्रकारे माझी साडी ब्लाऊजला अगदी पण तुझी मॅच झाली एकदम परफेक्ट. 2 मिनिटांमध्ये नेसून झाली आहे. किती छान आहे. वाव, कमाल कमाल कमाल. सो आता आम्ही अशी पटापट पटापट तुम्हाला नेसून दाखवली, पण तुम्ही मला असं वाटतं इथं प्रत्यक्ष येऊन हा अनुभव घेतला पाहिजे. ते येस, काय म्हणजे हे वेगळंच आहे. आणि Office ला. ह्याच्यामध्ये कलर्स कलर सगळे अवेलेबल आहे. तुम्हाला वा. जी पाहिजे ती लगेच तुम्हाला सो stitch ज्या करून ज्या मिळणार. मुलींना साडी नेसायचा कंटाळा येतो हो. किंवा आवडत नाही किंवा वेळ नसतो, पण ज्यांना तरी ट्रेन मध्ये जायचंय पण साडी नेसायची आहे, हे आम्ही त्यांच्यासाठी मुंबईकर खास मुंबईकर घेऊन साठी. जातो. बाकी मग हे बरेच आपल्याकडे असे ऑप्शन आहेत. वा, ऑर्गन्झा मध्ये हँड पेंटेड हवे असेल तर त्या पण आहेत आपल्याकडे. थोड्या नाईट फंक्शन साठी हो, फर नाईट फंक्शन साठी वेगळ्या. ऑर्गेन्झा म्हणजे आता मी प्रेमात पडेन. इतक्या वेळा मी ते ऑर्गेन्झा बद्दल ऐकलंय आणि ते इतक्या लाईट वेटेड आहेत म्हणजे काय विचारायलाच नको. अगदी तुम्ही हवेत असल्याचा तुम्हाला फील येईल. आणि ही सुद्धा कमाल आहे. हो, या सिक्वेन्स मध्ये आहे. वा,
ती पण सिम्पल आहे एकदम. कमाल कमाल. मला असं वाटतं की हे जे आहे ना, म्हणजे तुम्ही कितीही कॅमेऱ्यात बघाल पण इथं जोपर्यंत तुम्ही येत नाही तोपर्यंत Yes. तुम्हाला त्याचा अंदाजच येणार नाही. Right. इतकं सुंदर आणि इतकं छान कलेक्शन त्यांचं आहे. तर आता डिझायनर साड्या तर ताईंनी आपल्याला दाखवल्या, पण अगदी आपण व्हिडिओच्या शेवटाला आलो असलो तरी हा बेस्ट सेलिंग पीस त्यांचा जो आहे, जशी ही नऊवारी आहे तशीच ही दहावार आहे जी त्यांनी बनवलेली आहे. तुम्ही जस्ट बघा किती सुंदर अशी ही दहावार आहे. तिचा हा असा ओचा इथं येईल आणि खूप सुंदर अशी ही साडी आहे आणि ह्याची सुद्धा बरीच व्हरायटी त्यांच्याकडे आहे. जसा हा ऑरेंज कलर आहे अगदी तसाच हा ग्रीन कलर सुद्धा तुम्हाला दिसेल. सो ही दहावार आहे, बऱ्यापैकी मोठा असा त्याचा अगदी पदर सुद्धा आहे. मागे सुद्धा आपल्याला ज्या अशा प्रकारे ज्या ब्राह्मणी पद्धतीच्या या घड्या हव्या असतात त्या सुद्धा आहेत, काष्टा सुद्धा आहेत आणि सुंदर असा हा सगळा त्यांनी एकंदरीत हे केलाय. याच्यामध्येच बऱ्याच व्हरायटी, बरेच कलर्स तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामधलाच एक सुंदर अजून कलर तुम्हाला दाखवते, ज्याची थोडीशी डिझाईन, थोडीशी लेस पॅटर्न वगैरे जी आहे ना ती वेगळी आहे. पण तुम्ही फक्त हे ह्याचा फील घ्या, किती सुंदर आहे बघा, किती छान आहे. म्हणजे अगदी तुम्हाला पारंपरिक नऊवारी तुमच्या विधी लुकला नको हवी असेल तर मला असं वाटतं ही डिझायनर नऊवारी सुद्धा तुम्ही घालू शकता, जी खूप सुंदर आहे. ह्याचा पदर इतका कमाल आहे की काही विचारू नका. याच्यावरती ह्यांच्याकडची ज्वेलरी तुम्ही घेतली तरी तुम्ही गुड टू गो आहात. खूप सुंदर आहे, खूपच कमाल. आणि मी घातली आहे त्याच्यामध्येच ही अजून एक व्हरायटी, अजून एक हा रंग असा गुलबक्षी कलर आहे आणि खूप छान असं त्याचं लुक आहे. तर ह्याची साधारण जी प्राइस रेंज असणार आहे ही 3-3.5 हजाराच्या पुढे आहे. तो तुम्ही इथंही प्रत्यक्ष येऊन साड्या घ्यायच्यात, पण ह्याचं जे शिवणं आणि सगळं जे काही काम असणार आहे ते तुम्हाला मोफत मिळणार आहे. सो ही विन विन सिच्युएशन आहे. बरीच व्हरायटी आहे जी तुम्ही इथं प्रत्यक्ष या आणि प्रत्यक्ष अनुभवा. नमस्कार, मी सुप्रीत गावडे, मॅनेजिंग डायरेक्टर मिगा फॅशन इन्स्टिट्यूट. आमचं इन्स्टिट्यूट हे गेले 25 वर्षापासून कार्यरत आहे. इथे बरेचसे विद्यार्थी फॅशन डिझायनिंगचं प्रशिक्षण घेऊन जातात आणि याचबरोबर आम्हाला लोकमतचे बरेचसे अवॉर्ड्स पण मिळालेले आहेत. तुम्ही बघू शकता, आयकॉन ऑफ PCMC, लोकमत प्रोफेशनल आयकॉन्स अशा अवॉर्ड्सने आम्हाला सन्मानित केलेलं आहे. आणि आत्ता जे कलेक्शन तुम्हाला मॅडमनी दाखवलं आहे हे आम्ही आत्ताच रिसेंटली लॉन्च केलेलं आहे. त्याचं रिसेंटली आम्ही इवन टाइम्स फॅशन वीकमध्येही शोकेस केलेलं आहे. त्याचेही व्हिडिओज तुम्हाला या व्हिडिओजमध्ये बघायला भेटतील. आणि जर कोणालाही पुढे फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर करायचं असेल तर आमच्या इथे तुम्ही नक्कीच येऊ शकता. याशिवाय जर कोणाला शॉपिंग करायची असेल त्यांच्या लग्नासाठी वगैरे तर आमच्या वेडिंग डिझाईन स्टुडिओमध्येही व्हिजिट करू शकता. थँक्यू. तर जसं मी तुम्हाला म्हटलं की या ज्या सगळ्या साड्या आहेत, हे जे सगळं कलेक्शन आहे ना, म्हणजे कितीही तुम्ही कॅमेरामध्ये बघितलं Yes. तरी ते म्हणजे इथं जोपर्यंत तुम्ही येत नाही, येत नाही याची तो. देही याची डोळा, तोपर्यंत मला कळणार नाही. कारण कमाल आणि ह्यूज असं त्यांचं कलेक्शन आहे. इथं मॅनिक्विनला त्यांनी इतकं सुंदर पटापट डिझाईन करून दिलेले आहेत की काही विचारू नका, की जे तुम्ही झटपट तुमच्या सुद्धा लाईफमध्ये त्या छोट्या छोट्या ट्रिक्स वापरू शकतात. आणि विशेष म्हणजे मला हे सुद्धा ताई दिसतंय. येस, आता आपण हे नवीन कलेक्शन लॉन्च केलंय Yes. की आपण साडीज तर आहे, ब्लाउजेस आहे, नऊवारी आहे, तर त्याबरोबर आपण ज्वेलरीचं पण आता तुम्हाला ठेवलं आहे सेलिंगसाठी. सो तुम्ही जे माझं एकंदरीत हा लुक एकंदरीत हा बघता, लोक आपण हा आपली- सगळा त्यांनी केलेला आहे. हे Yes. काहीच माझं नाहीये. आणि येऊन मला त्यांनी अगदी इंडो वेस्टर्न, एका हातामध्ये बांगड्या तू अशा घाल म्हणजे त्या अशा दिसतील, इतकं छोटं गायडन्स केलेलं आहे. कारण अर्थातच हे फॅशन इन्स्टिट्यूट आहे आणि इथं आल्यानंतर एकदम फॅशन दिवा तुम्ही होता. सो अशाच प्रकारच्या सगळ्या ज्वेलरीज, तुमच्या साड्या, ब्लाऊज, शेले, कस्टमाइज, वेगवेगळ्या प्रकारचे फॅब्रिक्स इकडनंच तुम्हाला मिळणार आहेत आणि ते तुम्ही घेऊ शकता. अगदी डेली यूजचे ब्लाउजेस सुद्धा यांच्याकडे आहेत. सो हे सुद्धा आम्ही आता या सगळ्या व्हिज्युअल्स मध्ये तुम्हाला दाखवतोय. सो ताई खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. म्हणजे अगदी लोकमत सखीला इतका छान तुम्ही कलेक्शनचा भंडारा दाखवलाय, त्यामुळे मी खूप खूप पण ऋणी आहे. आवर्जून उलट सगळ्यांनी Yes. तुमच्या ह्यानी तरी येतील आणि सगळे आमचं कलेक्शन बघतील, एवढंच आम्हाला खूप खरंय खरंय खरंय.
तर मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा तुमचं स्पेशल डे असेल किंवा कुठलंही फंक्शन एकदम युनिक आणि असं फॅशन दिवासारखं करायचं असेल तर तुम्हाला कुठे यायचंय? तर अर्थातच मिगा फॅशन इन्स्टिट्यूटमध्ये यायचंय. चिंचवडला इन्स्टिट्यूट आहे आणि बरीच व्हरायटी आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवली. पण खरा खजिना जो आहे ना, तो इथं आल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अगदी डेली यूजच्या साड्यांपासून, डेली यूजच्या ब्लाउजेसपासून ते थेट अगदी तुमच्या लग्न मंडपापर्यंत सगळ्या गोष्टी हे थेट तुम्हाला डिझाईन करून देणार आहेत. फॅशन इन्स्टिट्यूट असल्यामुळे फॅशनचा सेन्स यांचा इतका कमाल आहे ना की तुम्ही काही विचारू नका. सो अर्थातच वेगवेगळ्या अवॉर्ड्सनी ह्यांना गौरवण्यात आलेलं आहे, कारण इतकं सुंदर असं त्यांचं एकंदरीतच कलेक्शन आहे. त्यामुळे नक्की तुम्ही इथं व्हिजिट करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माझा हा लुक तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून सांगा. आणि लोकमत सखीवर असंच प्रेम करत राहा.